हॅलो एव्हरीवन. आज आपणाला या कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस आणि रेडिएशन मधले जे न्यूमरिकल्स आहेत टेक्स्टबुक मध्ये दिलेले ते आपण सॉल्व्ह करणार आहे. बघा, पहिलं न्यूमरिकल आहे कॅल्क्युलेट द रेशो, 11 नंबरचं आहे. बघा, calculate the ratio of mean square speed. Mean square speeds of molecules of gas at 30 Kelvin and 120 केल्विन अशा दोन टेम्परेचरला तुम्हाला मीन स्क्वेअर स्पीड जो आहे तो कॅल्क्युलेट करायला सांगितलेला आहे. सोल्युशन मध्ये लिहिता येईल आपल्याला. दिलेली माहिती जी आहे काय आहे बघा, डाटा जो दिलेला आहे तो त्यामध्ये काय आहे बघा, दोन टेम्परेचर आहेत. पहिलं टेम्परेचर 30 केल्विन असं घेणार आहे, दुसरं टेम्परेचर आपण 120 केल्विन असं घेणार आहे. कॅल्क्युलेट द रेशो ऑफ मीन स्क्वेअर स्पीड्स ऑफ मॉलिक्युल्स ऑफ अ गॅस ऍट 30 केल्विन अँड 120 केल्विन. आपणाला याच्या मीन स्क्वेअर स्पीडचं इक्वेशन जे आहे ते माहिती आहे. त्याला आपण V1 मीन स्क्वेअर असं म्हटलेलं आहे. V1 स्क्वेअर बाय V2 स्क्वेअर असं लिहिता आपल्याला याचा रेशो विचारलेला आहे. V1 स्क्वेअर बद्दल आपल्याकडे इक्वेशन आहे, काय लिहिता बघा, V1 स्क्वेअर इक्वल टू 3RT बाय M0, 3RT बाय M0 असं लिहिता येणार आहे. मीन स्क्वेअर स्पीड जो आहे त्याचं इक्वेशन आपल्याला 3RT बाय M0 असं लिहिता येणार आहे. आपण सिम्प्लिफाय केलेलं इक्वेशन दुसऱ्यासाठी लिहिता येणार आहे. पहिल्यासाठी लिहायचं असेल तर टेम्परेचर आहे, R हा युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे, M0 जो आहे तो या गॅस साठी कॉन्स्टंट असणार आहे. त्याला मॉलिक्युलर वेट असं म्हटलेलं आहे. 3RT2 बाय M0 असं लिहिता येईल. दोघांचा रेशो घ्यायचा आपल्याला V1 स्क्वेअर बार बाय V2 स्क्वेअर बार. मीन स्क्वेअर स्पीड हा बार आहे तो मीन स्क्वेअर स्पीड साठी आहे, T1 बाय T2 असं लिहिता येईल आपल्याला. आणि आता V1 स्क्वेअर बार बाय V2 स्क्वेअर बार इक्वल टू 30/120 म्हणजे आपल्याला 1:4 असं लिहिता येईल. डायरेक्ट डिव्हिजन होते आपल्याला 1:4 असं या ठिकाणी लिहिता येणार आहे. असं हे पहिलं न्यूमरिकल एकदम साधं सोपा मीन स्क्वेअर स्पीड बद्दलचं इक्वेशन आपण डिराईव्ह केलेलं आहे 3RT बाय M. जर आपण RMS स्पीडचा विचार केला तर √3RT बाय M0 असं आहे. M0 म्हणजे मॉलिक्युलर वेट आहे त्या गॅससाठी. दुसरं एक्झाम्पल बघा कसं सोडवता येईल आपल्याला. 12 नंबरचं. टू व्हेसल्स A अँड B. 12 नंबर मध्ये काय सांगितलं बघा, दोन व्हेसल्स आहेत A आणि B असं त्याला नावं दिलेली आहेत. A and B filled with same gas. Filled with same gas where volume, temperature and pressure, where volume आणि काय दिलेले बघा, टेम्परेचर and pressure, volume, temperature and pressure in vessel A is twice the volume
टेम्परेचर and pressure in vessel B. आणि विचारले काय बघा, कॅल्क्युलेट द रेशो ऑफ नंबर ऑफ the ratio of number of molecules of gas in vessel A and that in vessel B. काय सांगितलं बघा, टू वेसल्स ए अँड बी फिल्ड विथ द सेम गॅस वेअर व्हॉल्यूम टेम्परेचर अँड प्रेशर इन वेसल ए या वेसल मधलं व्हॉल्यूम प्रेशर टेम्परेचर जे आहे ते कसं आहे, ट्वाइस डबल आहे कुणाच्या, दुसऱ्या वेसल बी मध्ये जो काय गॅस आहे त्याचं व्हॉल्यूम टेम्परेचर प्रेशर जे आहे ते या एच्या प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचरला तुलना केल्यानंतर एच्या मधलं प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचर हे बीच्या प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचरच्या डबल असेल तर नंबर रेशो काढायचा आपल्याला. कशाचा रेशो काढायचा आहे, नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ गॅस इन वेसल ए अँड वेसल बी. या दोन वेसल मध्ये जे काही मॉलिक्युलची संख्या आहे त्याचा नंबर आपल्याला काढायचा आहे. कशा पद्धतीने काढता येईल बघा, तुम्हाला दिलेला आहे ते काय लिहिता येईल बघा. या ठिकाणी पहिल्याला आपण P1 इक्वल टू 2P2 ए साठी आपण म्हणूया, 1 बी साठी 2 असं म्हणूया. त्यानंतर V1 इक्वल टू 2V2, T1 इक्वल टू 2T2. ए फॉर 1 आणि 2 जे आहे ते बी साठी आहे. प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचर ए मधला बीच्या डबल आहे असं सांगितलेलं आहे आणि विचारलेलं आहे ते आपल्याला नंबर ऑफ मॉलिक्युलचा रेशो N1/N2 असं लिहिता आपल्याला. इक्वेशन आपल्याकडे काय बघा, PV इक्वल टू NRT असं इक्वेशन आहे. आयडियल गॅस इक्वेशन N मोल साठी PV इक्वल टू NRT. N म्हणजे काय लिहिता येतं बघा, नंबर ऑफ मॉलिक्युल्स अपॉन एव्होगॅड्रोज नंबर इंटू RT असं लिहिता येईल आपल्याला. आणि यावरून हा नंबर जो आहे N, नंबर ऑफ मॉलिक्युल जो आहे तो आपल्याला काय लिहिता येणार आहे बघा, NAPV/RT. आता पहिल्यासाठी लिहायचा, दुसऱ्यासाठी लिहायचा, डिव्हाइड करायचा. पहिल्यासाठी लिहिला तर काय येणार बघा, N1 इक्वल टू NA म्हणजे एव्होगॅड्रोज नंबर काय बदलणार नाही, R युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट काय बदलणार नाही. बघा इथं P आहे, P1 V1 R काय बदलणार नाही, T1. दुसऱ्यासाठी लिहायचं असेल तर N2 इक्वल टू NA काय बदलणार नाही, P2 V2 बाय RT. आणि आपल्याला NA/N1/N2 म्हणजे NA/NB असं लिहिता येईल किंवा N1/N2 इक्वल टू काय लिहिता येईल बघा, P1 V1 बाय P2 V2 इंटू T2 बाय T1 असं लिहिता येईल. N1/N2 इक्वल टू P1 किती आहे या 2P2 असं आहे, V1 किती आहे 2V2 असं आहे, डिवाइडेड बाय P2 V2 इंटू T2 T1 मधलं रिलेशन काय येणार बघा, T1 आहे तो T2 असं आहे, हे T2 कॅन्सल होईल, V2 कॅन्सल होईल, P2 कॅन्सल होईल आणि आपल्याला N1/N2 इक्वल टू लिहायचं असेल तर काय येणार बघा, 2 इंटू 2 म्हणजे 4 डिवाइडेड बाय 2 म्हणजे आपल्याला रिलेशन मिळणार आहे 2 कॅन्सल झाला की 2/1 किंवा 2:1 किंवा 2:1
असं हे N1/N2 याचा रेशो आपल्याला मिळणार आहे. तिसरं एक्झाम्पल बघा काय आहे. आपणाला नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये काय सांगितलेलं आहे बघा. एक गैस इन ए सिलेंडर काय दिलेलं आहे बघा. एक गैस इन ए सिलेंडर एट प्रेशर P. If the masses of all gas molecules are made काय केलेलं आहे बघा. 1/3 of their original value and their speeds are double. आणि विचारलंय काय बघा. देन फाइंड द रिझल्टंट प्रेशर. काय काय सांगितलेलं आहे बघा तुम्हाला. A gas in a cylinder at pressure P. If the mass of gas molecules are made 1/3 of the original value and their speeds are double, then find the resultant pressure. आपल्याला प्रेशर फाइंड आउट करायचं आहे. आपल्याला प्रेशरचं इक्वेशन आहे. दिलेल्या क्वांटिटी मध्ये काय लिहिता येईल बघा. आपल्याला गॅस मॉलिक्युलचं मास जे आहे ते 1/3 केलेलं आहे. पहिलं प्रेशर आहे त्यांनी P असं दिलेलं आहे. दुसरं प्रेशर काढायचं आहे. गॅस मॉलिक्युल जे आहे त्यांचं मास जे आहे ते 1/3 केलेलं आहे. आणि स्पीड जो आहे तो डबल केलेला आहे. तर P2 किती असेल असं हे या ठिकाणी विचारलेलं आहे. आपल्याकडे Pचं इक्वेशन आहे 1/3 mn v² बाय या ठिकाणी आपल्याला mn v² बार बाय v. हा v म्हणजे मीन स्क्वेअर स्पीड आहे. हा v म्हणजे व्हॉल्यूम आहे. पहिल्यासाठी लिहिता येईल आपल्याला P1 = 1/3 m1 n v² बाय v. दुसऱ्यासाठी लिहिता येईल. आता तुम्हाला मास आणि हे काय दिलेलं आहे स्पीडचं आहे तर या ठिकाणी v1 असं लिहिता येईल. 1/3 m2 n v² बाय v असं लिहिता येईल. आणि या दोघांचा रेशो P2/P1 = काय लिहिता येईल बघा. m2/m1 इंटू v2² बाय v1² बार. यावरून आपल्याला P2/P1 = लिहिता येईल. मास बघा या ठिकाणी दिलेला आहे ते तुम्हाला m2 = m1/3 म्हणजे m2/m1 = 1/3 असं आहे. प्रेशर तुम्हाला दिलेला आहे ते P1 ची व्हॅल्यू P अशी दिलेली आहे. आणि स्पीड बघा दुसरा स्पीड पहिल्याचा डबल आहे. म्हणजे इथं आपल्याला 2² असं लिहितं. म्हणजे P2 = 4/3 × P असं आपल्याला या ठिकाणी रिझल्ट मिळवता येणार आहे. असा हा नेक्स्ट प्रॉब्लेम. त्यानंतर बघा
14 नंबरचा प्रॉब्लेम. काय सांगितलं बघा 14 नंबरच्या प्रॉब्लेम मध्ये, शो दॅट RMS velocity of an oxygen molecule. RMS velocity of an oxygen molecule is rotated 2 times that of sulfur dioxide. Molecule at sulfur dioxide molecule at STP, standard temperature pressure, STP. Show that the RMS velocity of oxygen molecule is √2 times that of the sulfur dioxide molecule at STP. यामध्ये आपल्याला ऑक्सिजनचा मॉलिक्युलर वेट आणि सल्फर डायऑक्साइडचा मॉलिक्युलर वेट माहित असणं गरजेचं आहे. बघा, त्यांनी दिलेल्या माहितीमध्ये आपल्याला तसं काही दिलेलं नाही. आपण लिहिणार आहे ऑक्सिजनसाठी 1 असं लिहिलं आपण. M01 इक्वल टू आपल्याला ऑक्सिजनचा मॉलिक्युलर वेट 32 असं लिहिता येणार आहे. फॉर O2 असं म्हणणार आपण. आणि सल्फर डायऑक्साइड साठी आपण M02 असं लिहिणार. सल्फरचा 32, SO2 म्हणजे काय येणार आहे 32 2 64 असं येणार आहे. फॉर SO2 सल्फर डायऑक्साइड. आणि त्यांनी सांगितलेलं आहे ती कंडिशन काय, VRMS 1 इक्वल टू आपल्याला दाखवायचं आहे √2 VRMS 2 हे दाखवायचं आपल्याला. काय लिहिता येईल बघा फॉर्म्युला, VRMS 1 इक्वल टू म्हणजे ऑक्सिजनसाठी √3RT. हे STP जे आहे ते स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर आहे. दोन्ही पण आपल्याला STP टेम्परेचर काय बदलणार नाही. आणि आता इथं येणार आहे तर M01 VRMS 2 इक्वल टू √3RT बाय M02. दोघं एकमेकाला डिव्हाइड करायचे आहेत. VRMS 1 अपॉन VRMS 2 इक्वल टू काय लिहिता येईल बघा, या दोघांचा रेशो घेतला की √3RT कॅन्सल होणार. हा खाली आहे डिव्हिजन मध्ये, तो वरती येणार आहे. म्हणजे आपल्याला काय लिहिता येईल बघा, रूट ऑफ M02 डिवायडेड बाय M01. आणि आता VRMS 1 इक्वल टू VRMS 2 रूट मध्ये. या दोघांचे दिलेले आहेत बघा मॉलिक्युलर वेट 64/32. म्हणजे आपल्याला VRMS 1 इक्वल टू काय लिहिता येईल बघा, 64/32 म्हणजे आपल्याला डायरेक्ट डिव्हिजन होते √2 असं येणार आहे. √2 VRMS 2 असं आपल्याला या ठिकाणी लिहिता येणार आहे. बघा, असा हा 14 नंबरचा प्रॉब्लेम. पुढे आपल्याला 15 नंबरचा प्रॉब्लेम काय दिलेला आहे बघा. At what temperature will oxygen molecule have the same RMS speed as helium molecule at STP? आणि तुम्हाला दिलेला आहे या ठिकाणी मॉलिक्युलर मासेस ऑफ ऑक्सिजन अँड हेलियम आर 32 and 4. म्हणजे दिलेल्या माहितीमध्ये काय लिहित आहे बघा, तुम्हाला ऑक्सिजनचं 32 आहे असं 1 असं म्हणूया फॉर O2. आणि हेलियमचं आहे
M02 तो तुम्हाला दिलेला आहे तो या ठिकाणी 4 असा आहे फॉर हेलियम. आणि हेलियमचं टेम्परेचर आहे म्हणजे T2 STP म्हणजे 273 केल्विन आणि ऑक्सिजनचं विचारलेलं आहे. नेहमीचा फॉर्म्युला वापरता येईल तुम्हाला VRMSचा. VRMS 1 इक्वल टू लिहिता येईल आपल्याला √3RT1/M01. VRMS 2 इक्वल टू √3RT2/M02. एकमेकांना डिवाइड करायचे आहे. VRMS 1 डिवाइडेड बाय VRMS 2 इक्वल टू काय लिहिता येईल बघा आपल्याला या ठिकाणी. त्या दोघांचा स्पीड आहे तो त्यांनी सारखा सांगितलेला आहे. T1/T2 इंटू M02/M01. हा रेशो काय येणार आहे 1 येणार आहे. हा रेशो काय येणार 1. आणि आता त्याचा स्क्वेअर केला तरी 1च येणार. त्यामुळं राईट साईडला बघा T1/T2 इंटू M02/M01 असं लिहित आहे. आणि आता यातलं टेम्परेचर T1 काढायचं आहे. T1 इक्वल टू रिराईट करायचं असेल तर काय लिहिता येईल बघा T2 M01 डिवायडेड बाय M02 असं लिहिता बघा. T2 आपल्याला पाहिजे T2 इक्वल टू T1 पाहिजे आपल्याला T2 M01 डिवायडेड बाय M02. T1 इक्वल टू T2 तुम्हाला दिलेला आहे 273, M01 आहे 32, हेलियमचं आहे 4 म्हणजे 273 इंटू हे डायरेक्ट डिवाइड होणार आहे 8चा भाग जाणार आहे म्हणजे T1 इक्वल टू मल्टिप्लाय करता येईल बघा 8 3 24 2 7 आणि 8चा गुणाकार 56 57 58 म्हणजे 5 येणार. 8 2 16 आणि 5 21 म्हणजे आपल्याला 2184 केल्विन असं हे उत्तर याचं मिळणार आहे बघा. त्यानंतर आहे 16 नंबर बघा. सोळा नंबर मध्ये काय सांगितलं बघा. कंपेअर द RMS स्पीड ऑफ hydrogen molecules at 127 degrees Celsius with RMS speed of oxygen molecule काय लिहिता बघा. at 27 डिग्री सेल्सिअस आणि तुम्हाला ऑक्सिजन गिवन दॅट molecular masses of hydrogen and oxygen are 2 and 32 respectively. 2 and 32 respectively. कसं सोडवता येईल बघा. त्यांनी दिलेली माहिती M01
आपण समजा हायड्रोजनला घेतला तर तो 2 येणार आहे फॉर H2. त्याचं टेम्परेचर T1 127 अधिक 273 किती होणार बघा 400 केल्विन. M02 ऑक्सिजन साठी घेणार तर 32 असणार आहे फॉर O2. त्याचं टेम्परेचर आहे 27 प्लस 273 म्हणजे 300 केल्विन असं आहे. आणि तुम्हाला या दोघांच्या RMS स्पीडची तुलना करायला सांगितलेली आहे. VRMS 1 डिवायडेड बाय VRMS 2 अशी ही आपणाला या ठिकाणी तुलना करायला सांगितलेली आहे. कसं करता येईल बघा. VRMS 1 लिहितात आपल्याला √3RT1 बाय M01. VRMS 2 असं लिहितात √3RT2 बाय M02. VRMS 1 डिवायडेड बाय VRMS 2 हायड्रोजनचा ऑक्सिजन मॉलिक्यूलच्या RMS स्पीड बरोबर आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. काय होईल बघा 3R कॅन्सल होईल T1 बाय T2 आणि इथं उलट येणार आहे M02 बाय M01. VRMS 1 डिवायडेड बाय VRMS 2 इक्वल टू व्हॅल्यू सबस्टिट्यूट करता येतील आपल्याला. T1 किती आहे बघा 400 डिवायडेड बाय 300. दुसऱ्याचा मॉलिक्युलर वेट जो आहे तो 32 आहे. पहिल्याचा आहे तो 2 आहे 32/2. हे 2 0 कॅन्सल होतील आणि VRMS 1 डिवायडेड बाय VRMS 2 इक्वल टू काय लिहिता येईल बघा. या 2 ने इथं डिवाइड करता येईल 16 येणार. 16 आणि 4चा गुणाकार 64 असा येणार आहे. 64चं वर्गमूळ जे आहे ते 8 येणार आहे. खाली फक्त 3 राहिले ते रूट मध्ये आहे. म्हणजे VRMS 1 बाय VRMS 2 इक्वल टू 8/√3 असं आपल्याला लिहिता येणार आहे. 8/√3 असं लिहिता येणार आहे. 17 नंबरचा प्रॉब्लेम बघा. Find the kinetic energy कोणाची आहे बघा ऑफ 5 लिटर ऑफ ए गॅस 5 लिटर ऑफ ए गॅस at STP standard temperature pressure given standard pressure is किती आहे बघा 1.013 into 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर एवढा आहे. आणि तुम्हाला कायनेटिक एनर्जी विचारलेली आहे बघा. प्रेशर जे आहे आणि व्हॉल्यूम 5 लिटर कन्वर्शन करता येईल 5 into 10⁵ सेंटीमीटर क्यूब आणि 1 सेंटीमीटर क्यूब म्हणजे 10⁻⁻⁶ मीटर क्यूब. म्हणजे याला कन्वर्शन करता येईल बघा 5 into 10⁻⁵. 1 सेंटीमीटर म्हणजे 10⁻⁻⁶ आणि याच्यावरून आपल्याला 5 into 10⁻⁻³ मीटर क्यूब असं लिहिता येणार आहे. प्रेशर आहे 1.013 into 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर असं आहे. आणि विचारलेली आहे कायनेटिक एनर्जी. काय फॉर्म्युला आहे बघा कायनेटिक एनर्जीचा 3/2 PV असा फॉर्म्युला आहे. कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन काय 3/2 PV. कायनेटिक एनर्जी इक्वल टू 1.5 into P आहे 1.013 into 10⁵ into बघा व्हॉल्यूम आहे तो 5 into 10⁻⁻³ असा आहे. कायनेटिक एनर्जी इक्वल टू काय लिहितात बघा 1.5 into 5 ने मल्टिप्लाय करायचं आहे
5 त्रिक 15 एक येणार आहे, 5 आणि 1 6 होणार आहे, 0 असणार आहे, 5 असणार आहे. 10⁵, 10⁻³ म्हणजे 10⁻. गुणाकार करता येईल आपल्याला, 15 ने गुणायचं आहे, हे डेसिमल शिफ्ट करता येईल आपल्याला. 15×5 = 75, 5 येणार आहे, 7, 15×7 = 90 आणि 7 = 97 असं होणार आहे, म्हणजे 97 असं लिहित आहे. पुन्हा 15×5 = 75 असं होणार आहे, 75 असं होणार आहे. आणि आता हे 3 आणि 1 4 म्हणजे 4 डेसिमल द्यायला पाहिजे. इंटू 10⁻², म्हणजे कायनेटिक एनर्जी इक्वल टू लिहिता येईल आपल्याला 759. हे लास्ट 5 जर सोडायचं असेल तर आपल्याला 8 असं लिहिता येईल जूल. 759. आपल्याला 8 जूल असं लिहिता येणार आहे. अशी